मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे। परंतु या लढ्यामध्ये आपण विशेष करून बघितलं असेल की छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये नेहमीच टीका टिप्पणी होत आली। काल येवल्यामध्ये छगन भुजबळ होते आणि जरांगे पाटलावर त्यांनी गंभीर टीका केली। काल नाशिकच्या येवल्यामध्ये छगन भुजबळ होते आणि त्यांनी असं म्हटलंय की तुम्हाला उपोषण करायची सवयच आहे आणि तुम्ही उपोषण करून सरकारला वेठीस धरतात। त्याचं जाऊन तिकडं बोंगाऱ्याचं मला महत्त्वाचं हे सांगायचं अगोदर, नंतर त्याचं बघू की सोमवारी सकाळी 10 वाजता मी पत्रकार परिषद घेतोय अंतरवालीत। सगळ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा यावं की मी समाजासमोर जे काय बोंबलायला लागलेत की काय मिळालं, मराठा समाजाला मुंबईत गेल्यामुळं काय मिळालं हे क्लिअर सांगणार आहे समाजासमोर, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा। इथून पाठीमागे समाजाला काय मिळालं हे सांगणार आहे त्या पत्रकार परिषदेत। इथून पाठीमागं 70 वर्षात कोणी काय मिळू दिलं नाही हे सुद्धा सांगणार आहे। आणि आता मिळायला लागले तर 75 वर्षात ज्यांनी मिळून दिलं नाही त्यांच्या पोटात नेमकं काय दुखायला लागले हे मुद्दे 4 सांगणार आहे। नेमकं सोशल मीडियावर कोण बोलतंय हेही समाजाला सांगणार आहे, माझ्या मायबाप समाजाला का बोलतायत हे पण सांगणार आहे। मुद्दा 6 त्यांचे नाव नाही घेणार, परंतु तुम्ही कोणाचे आहेत हे 7वा मुद्दा आहे। हे सुद्धा मी विनंतीपूर्वक क्लिअर करणार आहे की तुमचे आज नाव नाही सांगणार, पण मी सोमवारी सांगितल्याच्या नंतर तर जर ते गप नाही बसले तर ते कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या नेत्याने त्यांना हे बोलायला लावले, सोशल मीडियावरून का बोलायला लावलं हे मात्र मग त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी क्लिअर करणार आहे। कारण मी कधी खरं बोलतो त्याच्यामुळे आज खरं बोलतो। सोमवारच्या पत्रकार परिषदेत मी फक्त त्यांना आठवण करून देणार आहेत हे तुम्ही येत आणि हे तुमचे लोक आहेत आणि हे का करतायत हे समाजाला मी स्पष्टपणानं सांगणार आहे। मुंबईत गेल्यामुळं मराठ्यांच्या गोरगरिबांना काय मिळालं आणि कोणाला काय मिळालं नाही म्हणून हे सुरू आहे हे स्पष्टपणानं मी सांगणार आहे। आणि आता काय मिळणार आहे मराठ्यांना, इथून पाठीमाग काय मिळालं आणि ही कायदा सगळ्या सोयऱ्यांचा पारित झाल्याच्या नंतर काय मिळणार आहे हे मात्र मी सोमवारी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगणार आहे। माझ्या मायबाप मराठा समाजाला विनंती, सोमवारी सकाळी मी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन तुमच्यासमोर क्लिअर सांगतोय। आणि शेवटचा 10वा मुद्दा की मी काम का करू नये गोरगरीब मराठ्यांचं ही यांची इच्छा आहे हे सुद्धा मी सोमवारी सांगणार आहे। माझ्या मराठा समाजाने याकडं सोमवारी बारकाईने लक्ष ठेवावं। मी सोमवारी क्लिअर सगळं सांगणार आहे काय करायचं ते। कुठेतरी जरांगे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न होतोय सरकारच्या माध्यमातून असेल किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून। विरोधी पक्ष आणि सत्ताधारी नेमकं काय करायला लागलेत हे मी सोमवारी क्लिअरच करणार आहे। आता काय मिळालंय आत्तापर्यंत आणि इथून पुढं ही कायदा झाल्याच्या नंतर मराठ्यांना खरं काय मिळणार आहे आणि खरं मुंबईत मराठ्यांना काय मिळाले हे सगळं क्लिअर सांगणार आहे। सोमवारची पत्रकार परिषद माझी त्यासाठी आणि ती अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। मराठा समाजासाठी ती अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आहे आणि सरकारसाठी सुद्धा हो आणि विरोधीसाठी सुद्धा, जास्त करून माझ्या मराठ्यांसाठी ती महत्त्वाची पत्रकार परिषद, कारण सगळे खुलासे मी करणार आहे। परंतु जर त्याच्यानंतर नाही थांबले तर मग नावासह खुलासे करणार आहे हे क्लिअर सांगतो। कारण काय असतं पत्रकार परिषद घेतली मग का सांगितलं नाही नावं नाही सांगणार, त्यांना आणखी संधी 2 दिवसात जर त्यांचे लोक त्यांनी थांबवले तर ठीक, नसता नाव तो मंत्री ती विरोधी पक्षाचा कोण आमदार आणि हे लोक कोणाचे आहेत हे आमच्या लोकांनी शोधलेत। आमच्या लोकांनी हे 4-5 दिवसात शोधलेत हे सोशल मीडियावर खोटं नाटं लिहिणारे कोण आहेत आणि यांना कुणी करायचं सांगितलं हे आमच्या लोकांनी शोधलेत। त्यांनी मला सांगितलं मी बघितलं नाही, त्यांनी सांगितलं म्हणून मी पत्रकार परिषदेत त्यांना एकदा फक्त विनंती करून सावध करणार त्याच्यानंतर माझा मराठा समाज त्यांच्याकडे मग बघून गेला। सोमवारी चित्र स्पष्ट करतो मी, सोमवारी चित्र स्पष्ट होईल। परंतु छगन भुजबळ अजूनही आक्रमक झालेले आहेत। ते म्हणतात की जरांगे पाटलांना एक कुणबी लाख कुणबी म्हणावं लागेल आणि ओबीसी मध्ये मराठ्यांना स्थान नाही। बरोबर आहे ना, त्याचं बरोबर आहे। आम्ही आता ओबीसीत गेलो त्याला स्थान नाही आहे, फक्त उलट कर म्हणायला तुला स्थान नाही, आता तू थोडं थांब
तर आणखीनही मी त्याला सांगतो, तू नको नादी लागू, तू गोरगरीब ओबीसींचं नको वाटलं करू. तुला आणखीन बी मी प्रेमानं सांगतो, तू नको. तू असं म्हणून ओबीसी बांधवांच्या एक लक्षात आलं दादा, येणे असं म्हणून मराठी आरक्षणात गेली बी. हे काय कामाचं आहे? मग त्यालाच म्हणायला लागले दादा ओबीसी बांधव, तू काय कामाचा आहे असं म्हणून गेले बी. त्यालाच मीच सांगतो की तू असं म्हणून आम्ही खरंच आत गेलो. आता सगळे जायची वेळ आली, तुला एकट्याला बाहेर निघायची वेळ आली. ओबीसीला नाही आम्ही ही त्रास होऊन देत, तुला बाहेर फेकतो आम्ही. आम्ही सगळेजण मिळू, कारण सगळ्या ओबीसीचं तोच वाटोळं केलेलं आहे. त्यामुळे ओबीसीचं वाटोळं आम्हीच मराठी नाही होऊ देणार. त्यामुळं मराठी आणि ओबीसी मिळून तुलाच बाहेर फेकत होता आम्ही. थोडं थांबतो आणखी, तू गब्बस यार, तू जाशील टुपकन एखादी शिवर. तो वय झालंय, तुला काय वयात तरी एखाद बार एवढं लोड झेपत नाही, नको झेपू. तू गप्पच राहणार आहे, येडपटच माणूस आहे. कसलं असलं ओबीसीला हाताला लागलं काय ओबीसीचं वाटोळं करणार आहे. मला म्हणतो उपोषण करू नको. तुला काय माहिती रे, उपोषण करू नको, तू करू नको ना आंदोलन, गप्पड ना मग एका जागेवर. नाही जमत का तुला? तू माझ्या नादीत नको लागू बरं. तो वय झालेलं आहे, वयानुसार आम्ही तो आदर करू. तू जर गप बसला तर 100% शब्द आहे आपला, तो आदर करू. गप बसला तर तो गप नाही बसला, तुला तर काय सोडित नाही मी. तर मनोज जरांगे पाटील आणि सोमवारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन ते सर्व समाजाला संबोधित करणार आहेत आणि जे कोणी अफवा पसरत आहे की जे अध्यादेश आहे त्या संदर्भातही खुलासे करणार आहेत. कॅमेरामन विकी चव्हाणसह संजय सरवदे, TV9 मराठी, अंतर्वाडी सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.